बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। भंडाऱ्यामधल्या साकोली तालुक्यात एका वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळाला। एक वाहन चालक जात होता रस्त्यावरनं आणि त्याच्याच मोबाईल कॅमेरामध्ये त्यानं वाघाची ही संचार करतानाची दृश्य कैद केलेली आहे। सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, पण भर दिवसा वाघाचं असं दर्शन झाल्यामुळे या मार्गावरनं प्रवास करणाऱ्या अनेकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। तर बिबट्याचा वावर बुलढाणा शहरामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला। शहरातल्या मिर्झानगर परिसरात रात्री 9:30च्या आसपास हा बिबट्या थेट रहिवासी वस्तीत शिरला, त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। मिर्झानगर परिसरात गेले काही दिवस सातत्यानं बिबट्याचा वावर दिसतोय। एसटी मेकॅनिक गुलाम हुसेन यांच्या घरासमोर हा बिबट्या उभा असल्याचं आणि संचार करताना पाहायला मिळतोय। तर हिमालयाच्या उंच डोंगर रांगांवरती दुर्मिळ बिबट्याचं दर्शन झालं। चीन सीमेवरती रस्ते उभारणी करणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या प्रोजेक्ट हिमांक पथकानं ही दृश्य कैद केली आहेत। आणि जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी यात्रा मार्गावरती बिबट्याचा वावर पाहायला मिळालाय। बिबट्या यात्रा मार्गावरती आल्यामुळे भाविकांमध्ये मात्र गोंधळ उडाला। सुदैवाने बिबट्यानं कुणावरही हल्ला केलेला नाही। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची।